नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज आपण वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे डॉक्टर व्हायचंय, फ्युचर डॉक्टर आहे ना. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आपल्या कामामुळे नावलौकिक मिळवलंय ते डॉक्टर अमित बोराडे हे स्वतः उपस्थित आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर अमित बोराडे हे फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस या नामांकित संस्थेचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार आहेत. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना फक्त परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळवून देणं नसून तर संपूर्ण वैद्यकीय शिक्षण काळात त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सक्षम आणि आदर्श डॉक्टर बनवणं हा आहे. त्यामुळेच त्यांची टॅगलाईन आहे, ॲडमिशन देणारी संस्था नाही, डॉक्टर घडवणारी एकमेव संस्था. विद्यार्थ्यांसाठी केलेल्या त्यांच्या असामान्य कार्याची दखल अनेक सेलिब्रिटी आणि संस्थांनी घेतलेली आहे. म्हणूनच त्यांना आणि त्यांच्या संस्थेला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. 2019 साली सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांच्या हस्ते लीडिंग एज्युकेशन कन्सल्टन्सी 2019 पुरस्कार, तसंच त्याच वर्षी अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मोस्ट ट्रस्टेड एज्युकेशन कन्सल्टन्सी पुरस्कारानं गौरविलं. 2021 मध्ये कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही उल्लेखनीय सेवा दिल्यामुळे सुनील शेट्टी यांच्या हस्ते लीडिंग एज्युकेशन कन्सल्टन्सी 2021 हा पुरस्कार त्यांना मिळाला. तसंच 2022 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते लीडिंग एज्युकेशन कन्सल्टन्सी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. कोरोना काळात परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झालं होतं. अशा वेळी डॉक्टर अमित बोराडे यांनी अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली होती. भारत सरकारच्या वंदे भारत मिशन मोहिमेच्या मदतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणलं होतं. अमित बोराडे हे स्वतः प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत. त्यामुळे ते परदेशातून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील FMGE परीक्षेसाठी आणि आता येणाऱ्या नवीन नेक्स्ट अर्थात नॅशनल एक्झिट टेस्ट या परीक्षेसाठीही वैयक्तिक मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांविषयीची ही निष्ठा आणि जबाबदारीची भावना यामुळेच फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस ही संस्था महाराष्ट्रातील आघाडीची शैक्षणिक सल्लागार संस्था म्हणून ओळखली जाते. चला तर मग आज आपण डॉक्टर अमित बोराडे यांच्याकडूनच डॉक्टर होण्याचा राजमार्ग जाणून घेऊया. डॉक्टर, मी आता आपल्या संस्थेचे इतकं भरभरून कौतुक केलं. खरं तर तितकं मोलाचं मार्गदर्शन आपण सर्व विद्यार्थ्यांना देता. ही संस्था नेमकी कोणत्या उद्देशानं सुरू करण्यात आली? फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस ज्यावेळेला सुरू केली होती आपण, त्यावेळेला इतकं मोठं काही होणार याचा अंदाज नव्हता स्वाभाविकरित्या. पण ज्या वेळेला बरेच डॉक्टर बाहेर पडत होते आणि त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथनं आल्यानंतर भारतातली परीक्षा ही आव्हानात्मक वाटत होती. त्यावेळेला आपण स्वतः, मी आणि माझे बरेच सहकारी आहेत जे की वैद्यकीय क्षेत्रात आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना विशिष्ट मार्गदर्शन करण्यासाठी चालू केलेलं आहे. बऱ्याच वेळेला ॲडमिशन घेणं हा मोठा भाग नसतो, पण त्यानंतर ते कितपत काळजी घेतली जाणार, कुठल्या कुठल्या सिच्युएशनला, बऱ्याच जसं आता कोविडचं सांगितलं गेलं तर ते मी सांगेलच नक्कीच. पण कोविडबद्दल किंवा मग इव्हन तिथे आजारी पडले विद्यार्थी, त्यानंतर त्यांना इतरही बऱ्याच अडचणी असतात, त्यासाठी आपली टीम सक्षम असते. आणि उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांना सुखरूपपणे त्यांचं शिक्षण पूर्ण करता यावं आणि भारतात येऊन एक चांगले डॉक्टर होता यावं. दॅट इज द थिंग. अगदीच. फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस ही संस्था इतर संस्थांपेक्षा कशी वेगळी आहे डॉक्टर? जसं मी आत्ताच सांगितलं की ॲडमिशन घेणं हे काही खूप अवघड काम नाही आहे. आज देर आर सो मेनी कन्सल्टन्सीज ऑर एजन्सीज वी कॅन से की जे की परदेशात विद्यार्थ्यांना ॲडमिशन देण्यासाठी मदत करतात. पण त्यामध्ये 90 ते 99% कंपनीज अशा आहेत ज्या की एकदा ॲडमिशन केल्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांचा कुठलाही संपर्क नसतो किंवा त्या विद्यापीठांना ते भेटही देत नाही. बरेचसे तर असे आहेत की जे एअरपोर्टवरनंच मुलांना फक्त पाठवतात आणि पुढे मग तिथे थर्ड पार्टी वगैरे कुणीतरी असतं, XYZ पर्सन. त्यामध्ये होतं काय, मुलांना कुठल्याही अडचणी आल्या तर पालकांना कुठेही कॉन्टॅक्ट करायला जागा नसते, कारण सगळा जो जबाबदारी आहे ती विद्यापीठ
विद्यापीठावर किंवा जे काही थर्ड पर्सन आहे त्यांच्यावर जाते. तर फ्युचर डॉक्टरमध्ये जर बघायला गेलं आपण त्याच विद्यापीठांमध्ये ॲडमिशन करत असतो जिथे आपला होल्ड खूप चांगला आहे. म्हणजे उद्या विद्यार्थ्यांना जर काही जरी अडचण आली तर ते वैयक्तिकरित्या आपले टीम मेंबर स्वतःही सॉल्व्ह करू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचा वेगळेपणा हाच आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता रिसेंटली काही उदाहरणं असे होते, बरेच विद्यार्थ्यांचे नीटचे मार्कशीट हे PDF मध्ये येतात, तर ते कुठली हार्ड कॉपी नसते. तर बरेच विद्यार्थी ते 5-6 वर्षाने कुठेतरी हरवतात त्यांचे ते डॉक्युमेंट्स. फ्युचर डॉक्टर ही 6 वर्ष मुलांचे पूर्ण डॉक्युमेंट, 6 वर्ष नाही त्यानंतरही जपत असते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक मेसेज केल्यानंतर आपले टीम मेंबर ते पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांना परत एक सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवून देत असतं, जेणेकरून 6 वर्षानंतर कुठलेही फॉर्म भरण्यासाठी जी अडचण येते किंवा मग कुठल्याही NMCच्या गाईडलाईन्स असतात, नॅशनल मेडिकल कमिशनच्या, त्याचबरोबर नेक्स्टची एक्झाम जे आपण बोललो त्याचे फॉर्म्स असतात, तर त्यासाठी ते त्यांना खूप सोयीस्कर होऊन जातं. हेच एक आहे वेगळं पण फ्युचर डॉक्टरचं, की मुलांचं प्रत्येक वेळेत सोबत आहेत सर्व अगदी, स्टाफ. जे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि आपण विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परदेशात पाठवता, Yes. प्रामुख्यानं कोणत्या विद्यापीठांना प्राधान्य दिलं जातं जगभरात? आता बघायला गेलं तर प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळा असतो. ज्यावेळेला ॲडमिशन घ्यायचे आहेत तर फूड एक कन्सर्न असतो, अकोमोडेशन असतं, सेफ्टी सिक्युरिटी हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा कन्सर्न आहे. त्याचबरोबर अजून एक मोठा कन्सर्न म्हणजे तिथनं आल्यानंतर भारतात ती एक्झाम पास होतं की नाही. कारण बऱ्याच वेळेला एक कुठेतरी गैरसमज खूप आहे किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पालकांना माहिती आहे आल्यानंतर अभ्यास केला तर पास होणारच, पण एक गैरसमज पण कुठेतरी पसरलेला आहे की बाहेर देशात गेल्यानंतर परीक्षा आता खूप अवघड होऊन गेलेली आहे. पण तसं कुठलंही नसून सगळ्यात महत्त्वाचं विद्यापीठ कसे निवडायचे. तर आता जर मी सांगायचं झालं, मी सर्वच विद्यापीठांचे नाव इथे घेऊ नाही शकत, पण स्पेसिफिकली भारताचे जे मित्र देश आहेत, मित्र देश म्हणजे ज्यामध्ये रशियाही येतं, किर्गिज रिपब्लिकही येतं, अजून बरेच आहेत जिथे टेलिमेडिसिन, मेडिकल टुरिझम किंवा आपलं देवाणघेवाण बरीच आहे बघायला गेलं तर, फक्त ह्याच क्षेत्रात नाही सगळ्याच. तर ह्या देशांमध्ये काही विद्यापीठं आहेत जसे की नॉर्थ ओसेटियन मेडिकल अकॅडमी एक आहे, त्यानंतर तांबव स्टेट युनिव्हर्सिटी आहे, त्याचनंतर एक नॉर्थ वेस्टर्न म्हणून एक आहे जे मेशनिको म्हणून पण ओळखलं जातं. किर्गिज रिपब्लिकमध्ये आलं तर किर्गिज रशियन स्लाविक नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, ओश नावाची एक युनिव्हर्सिटी, असे बरेचसे विद्यापीठं आहे. आणि फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस इथे डायरेक्टलीच ॲडमिशन करत असतं कुठलाही मिडल पर्सन नसताना. तर हे एक बेस्ट ऑप्शन्स आहे आय थिंक. डॉक्टर, मी जसं सुरुवातीला सांगितलं की कोरोना काळातही आपली कामगिरी उल्लेखनीय होती. ओके. त्यावेळी अनेक विद्यार्थी हे परदेशात अडकलेले होते. ओके. त्यांच्यासाठी आपल्या संस्थेने नेमकी काय कामगिरी केली होती आणि वंदे भारत मिशन मध्ये आपली काय भूमिका होती? सर्वप्रथम मी हेच सांगेल, अशा ज्या गोष्टी असतात कोविडसारख्या, ह्या कुठल्याही मॅसेज देऊन येत नाही, अलर्ट देऊन येत नाही, त्या अचानक येत असतात. लॉकडाऊनही त्यावेळेचा अनपेक्षित अचानक होता. आणि जर सांगायचं ठरलं तर सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेमध्ये पालकांना एक मानसिक सपोर्ट फार गरजेचा होता, जो की आपलं फ्युचर डॉक्टरच्या संस्थेने दिला आहे. त्याचबरोबर जर सांगायचं झालं सोबतच की विद्यार्थी ज्यावेळेस तिथे शिकत होते तर बऱ्याच मुलांना ही भीती होती की आपलं एक वर्ष वाया नको जायला, तर त्यासाठी विद्यापीठांसोबतच समन्वय ते गरजेचं होतं. त्याचबरोबर आपलं भारत सरकारने वंदे भारतचं मिशन आणलं होतं, पण विद्यार्थ्यांचीही एक जबाबदारी होती तिथपर्यंत पोहोचण्याचं. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ते प्रोसेसेस माहीत नव्हत्या, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त फ्युचर डॉक्टर मार्फतच गेलेले विद्यार्थी नव्हे तर इतरही विद्यार्थी ज्यांनी आपल्या फ्युचर डॉक्टर एज्युकेशन कन्सल्टन्सीला ज्यांनी कॉन्टॅक्ट केलेलं आहे, त्या सर्वांनाच आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतरच्या 10, 15, 20 दिवसांमध्ये भारतात परतण्यासाठी मदत केलेली आहे. फक्त नाव नोंदणी करून तिथे बरेचसे भारत सरकारचे नियम होते, त्या नियमात बसवून मुलांना आपण परत आणत होतो. आणि आल्यानंतर 7 ते 10 दिवस ते क्वारंटाईन असायचे आणि त्यानंतर ते सुखरूप घरी असायचे. आणि सुदैवाने देवाच्या कृपेने तिथे कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्याला कोविडची लागण झाली नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण हजारो विद्यार्थी होते, एक नव्हता त्यामध्ये. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती त्यावेळेला. म्हणजे आपण केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीत त्यांची साथ देत नाही, तर अडचणीच्या काळात सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता डॉक्टर. आता आपण येऊया MBBS कडे, जी खरं तर वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित अशी पदवी मानली जाते. MBBS करण्यासाठी कोणते पर्याय योग्य आहेत डॉक्टर? पर्याय इन द सेन्स जर बघायला गेलं, MBBS करण्यासाठी बरेचसे पर्याय आहेत. जसे भारतात गव्हर्नमेंट प्रायव्हेट आहेत किंवा परदेशातही आहेत.
या पर्यायांबाबत जर बोलायला गेलं, इंडियामध्ये प्रायव्हेटमध्ये फीजचं खूप जास्त असल्यामुळे, कारण इंडियन गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सच्या नुसार प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आर रिअली एक्सपेन्सिव्ह ॲज पर द फीज. आणि गव्हर्नमेंटला नंबर लागणं म्हणजे कुठेतरी एक कॉम्पिटिशन झालेली आहे, कारण नीटला अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही काहीतरी खूप 24 ते 25 लाखाच्या आसपास आहेत. आता नीटचा ह्या वर्षीचा जो आकडा येणार तो अजून कन्फर्म नाही आहे, पण मागच्या वर्षीच्या आकड्यानुसार 22 ते 24 लाखाच्या मध्ये विद्यार्थी होते. आणि भारतामध्ये गव्हर्नमेंटच्या सीट्स 40,000 to 50,000च्या वरती नाही आहे. त्यामध्ये BDS वगैरे ही काही ऑप्शन्स असतात, पण पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना MBBSच करावं असं वाटतं बऱ्याच वेळेला. तर ह्या केसमध्ये परदेशातही लिमिटेड ऑप्शन्स असतात. पर्यायाचं सांगायला गेलं, मी विद्यार्थ्यांना एकच रिक्वेस्ट करेल, रिझल्ट येण्या अगोदर किंवा मग नीटच्या परीक्षा झाल्यानंतर लगेचच आपण ॲप्लाय करून द्यावं. बरेचसे विद्यार्थी नीटच्या परीक्षेच्या अगोदरच ॲडमिशन घेतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पर्याय बरेच आहे, पण त्याच्यात चांगले पर्याय हे थोडके आहेत. तिथे सीटचे लिमिटेशन्स येतात. जितक्या लवकर विद्यार्थी अप्लाय करणार तेवढ्या लवकर त्यांना सीटची अवेलेबिलिटी होईल. आणि त्याचबरोबर परदेशात MBBS केलं काय, इंडियात केलं काय, नेक्स्टची परीक्षा ही दोन्हीही विद्यार्थ्यांना द्यायला लागणार आहे. अगोदरची जी परीक्षा होती तिचं नाव होतं फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन FMG. ती एक्झाम फक्त बाहेर देशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी होती. आता नेक्स्ट येण्याचं कारणच हे आहे, भारतात जरी वैद्यकीय शिक्षण घेतलं, परदेशात जरी घेतलं, तर आपल्याला त्या दोन्ही विद्यार्थ्यांना ती परीक्षा द्यावी लागते. तर पर्याय आता सर्व सारखेच झालेले, ते विद्यार्थी परदेशातही आता इझिली अप्लाय करू शकतात. कुठलाही प्रॉब्लेम फेस करण्याची त्यांना गरज नाही आहे. पण डॉक्टर, परदेशात जेव्हा आपल्याला प्रवेश घ्यायचा असतो MBBS ला, त्यासाठी किती गुण असणं आवश्यक असतं आणि कोणते कागदपत्र आपल्या जवळ असणं आवश्यक आहे? आता बऱ्याच पालकांना हाही प्रश्न पडला असेल. आता जस्ट परीक्षा झाली, रिझल्ट अजून यायचा आहे नीटचा 2025चा. जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये येत असतो शक्यतो तो. तर मग ॲप्लाय कुठल्या बेसिसवर करायचं? तर ॲप्लाय आणि गुण हे दोन्ही गोष्टी मी सांगतो. गुणांचं जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला ज्या वेळेला आपण MBBS साठी ॲडमिशन घेतो, परदेशातलं मी सांगतो तुम्हाला की क्वालिफाईंग मार्क्स पाहिजे. क्वालिफाईंग म्हणजे काय? 50% ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40%. हे मार्क्स ते विद्यापीठ नाही ठरवत, तर भारतातलं जे आपलं नॅशनल मेडिकल कमिशन आहे ते ठरवत असतं. त्यानुसार जर बघायला गेलं तर क्वालिफाईंग मार्क्स हे 150-200च्या आसपास असतात नीटमध्ये. आणि PCBमध्ये सगळे सब्जेक्ट क्लिअर असावे. आता एखादा विद्यार्थी ह्या वर्षी क्वालिफाय नाही झाला पण मागच्या वर्षी झालेला आहे, तर 3 वर्षापर्यंतचे मार्कशीट हे व्हॅलिड असतात. कागदपत्रांमध्ये 12वीचं मार्कशीट, नीटचं मार्कशीट लागत असतं. नीटच्या निकालाच्या अगोदर जर अप्लाय केलं विद्यार्थ्यांनी, फक्त 12वीच्या मार्कशीटवर कॉलेजला ॲडमिशन होऊन जातं. नंतर मुलांची जाण्याची प्रक्रिया ही नीटच्या रिझल्ट नंतर चालू होते. तर या प्रकारे टोटल कागदपत्र आहेत. या व्यतिरिक्त पासपोर्ट हा महत्त्वाची गोष्ट आहे. हा ट्रॅव्हलिंग डॉक्युमेंट असल्यामुळे ॲडमिशन नंतर जरी मुलांनी पासपोर्ट अप्लाय केला तरीही चालतो. आणि त्यासाठी आपले दिलेल्या नंबरवर जरी फोन केले तर आपले स्टाफही बरीच मदत करतात त्या बाबतीत. अगदीच. डॉक्टर, परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना इथे FMGE आणि नेक्स्ट या परीक्षा द्याव्या लागतात, जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं. त्याची तयारी कशी करून घेतली जाते? आता FMG आणि नेक्स्ट ह्या परीक्षेबाबत जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं, मी सुरुवातीलाच एक मुद्दा झालेला आपलं, डॉक्टर ॲडमिशन देणारे नाही तर डॉक्टर घडवणारी एकमेव संस्था, ही टॅगलाईन आपण याचमुळे सुचवली आहे. आपल्याकडे जो पासिंगचा रेशो आहे हा 80 ते 90% आसपास आहे, जे फ्युचर डॉक्टरचे विद्यार्थी गेलेले. ओव्हरऑल जर पर्सेंट बघितलं तुम्ही, ओव्हरऑल पर्सेंट 27, 30, 35 ते 40%, 50%ही आहेत जे पास होण्याचे. त्यामध्ये फ्युचर डॉक्टरचे विद्यार्थी जास्तीत जास्त कसे पास होतात? तर सगळ्यात महत्त्वाचं, सिनियर मुलं, जे सिनियर विद्यार्थी आहेत जे आता डॉक्टर्स आहेत, तेही मुलांना गाईड करतात. त्यानंतर मी स्वतःही त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. त्याचबरोबर काही टीचिंग फॅकल्टी वगैरे आपण अपॉइंट करत असतो. मुलांना नोट्स वेळोवेळी देत असतो. सराव परीक्षा वेळोवेळी घेत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं तिथनं आल्यानंतर पास न होण्याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे की सराव नसणं, टाईम मॅनेजमेंट कमी पडतो. किंवा मग बऱ्याच वेळेला आपण, मराठीत एक म्हणही आहे आपली, आपण बऱ्याच वेळेला भिंतींना धक्के मारतो, दरवाजाला नाही मारत. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजीज क्लिअर पाहिजे. कुठल्या सब्जेक्टला आपल्याला खरंच जास्त वेळ देणं गरजेचं आहे किंवा कुठल्या विषयाला आपल्याला थोडं साईडला ठेवणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी आवडता सब्जेक्ट, आता मी इथे सांगतो, आता नीटची परीक्षा जस्ट झालेली आपली 4 मेला. तर 4 मेला जी नीटची परीक्षा झाली आहे त्यामध्ये
90% विद्यार्थ्यांना फिजिक्स हा सब्जेक्ट खूप टफ गेलेला आहे. जे ऑडियन्स आहे ते हे समजू शकतात आहे. आणि तरीही ते बायोज घेऊन बसलेले पूर्ण वर्ष. फिजिक्सकडे लक्ष कमी देतात मुलं, त्यामुळे ते स्कोरिंग कमी होतात. तर युजली स्टुडंटला हे ॲनालिसिस आणि स्ट्रॅटेजीज दिल्यानंतर मुलं इझिली पास होतात. आपले बरेचसे विद्यार्थी हे 300 पैकी 200च्या वरती स्कोर घेऊन आलेले FMGसाठी. आणि सांगायला अत्यंत आनंद होईल, आरोग्य अधिकारी आपले बरेच विद्यार्थी झालेले. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जे की ज्याला आपण MSc-MD म्हणत असतो, त्या MSc-MDसाठी सुद्धा MD मेडिसिनसाठी बरेचसे आपले विद्यार्थी वेगवेगळ्या भारतातील गव्हर्नमेंट विद्यापीठांमध्ये PGची डिग्री घेत आहे बाहेर देशातनं MBBS केल्यानंतर. तर त्यासाठी फ्युचर डॉक्टरची टीम तत्पर आहे. त्याचबरोबर आपण काही क्लासेस किंवा काही ॲप्लिकेशन्स घेऊन येत आहोत, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे प्रिपरेशन पहिल्या वर्षापासून करणार, जेणेकरून त्यांना आल्यानंतरची परीक्षा ही खूपच सोपी जाते. सोपी नाही, खूपच सोपी जाते. त्यानुसार आपण करत आहे. आणि 80 ते 90% आपला 80 to 90% आपला पासिंगचा रेशो आहे. डॉक्टर, फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसमधून आजवर अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले असतील. बरोबर. आणि आता आपण सांगितलं की त्यांचे गुणवत्ताच एवढी आहे की 300 पैकी 200च्या वरच त्यांना गुण मिळालेले असतात. बरोबर या यशोगाथेबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं यशोगाथा म्हणजे सक्सेस स्टोरी. आजच्या जनरेशनच्या भाषेमध्ये सक्सेस स्टोरी इज ऑल अबाउट द स्ट्रगल. सगळ्यात महत्त्वाचं. आता यशोगाथामध्ये काही सगळेच सांगणं शक्य नाही, पण जितके मी सांगता येईल तेवढे सांगेल. बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे असे होते ज्यामध्ये काही ऑटो ड्रायव्हर्सचे मुलं होते, त्यानंतर काही म्हणजे ज्यांचं खूप मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास. आणि भारतात मिडल क्लास फॅमिलीतनं MBBS करणं म्हणजे हे स्वप्नच आहे कुठेतरी. आणि त्या केसमध्येही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीची जाणीव असते, ते विद्यार्थी जातात. आता मी जे आरोग्य अधिकारी वगैरे सांगतो, तर त्यामध्ये बरेच विद्यार्थी आपले हे सगळे लोअर मिडल क्लास फॅमिलीमधलेच आहेत. म्हणजे एक यशोगाथा नाही, तर अशा बऱ्याच आहेत. आणि त्याचमध्ये जर बघायला गेलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे असतं की मला डिफेन्समध्ये जायचं आहे किंवा CMS कंबाईन मेडिकल सर्व्हिसेसचे काही एक्झाम द्यायचे, तर ते क्रॅक केलेलेही आपले विद्यार्थी आहेत. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह लेवलचे एक्झाम्सही तुम्ही देऊ शकतात. बऱ्याच वेळेला गैरसमज हा असतो बाहेर देशातून आले तर होईल का. बाहेर देशातली डिग्री आणि इंडियाची डिग्री ही सारखीच असते, कारण आपण नेक्स्टची जी परीक्षा देतो हे इक्वल लायसन्सिंगसाठी देतो, नॅशनल मेडिकल कमिशनची, की आपल्याला भारतीय डॉक्टरचं लायसन्स भेटावं. तिथे ते आपले काय गुणवत्ता चेक करतात असं म्हणू शकतो आपण. आणि त्याच बेसवर आपल्याला ते पुढे लायसन्स, परमनंट लायसन्स देत असतं, ज्यामुळे विद्यार्थी इंडियन डॉक्टर्स IMGit सारखं, इंडियन मेडिकल ग्रॅज्युएटसारखं इझिली प्रॅक्टिस करू शकतात. आणि असे आपले बरेच विद्यार्थी आहे. देर आर लॉट ऑफ नेम, हंड्रेड्स ऑफ नेम्स, की जे मी सांगू शकतो की जे विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा मग एखाद्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये, एखाद्या PG मेडिकल कॉलेजमध्ये ते स्वतः तिथे त्यांचं एज्युकेशन घेत आहेत, असे बरेच विद्यार्थी आहेत. डॉक्टरांनी सांगितले की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आहेत. आपण डॉक्टरांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया. Hello everyone, my name is Dr. Omkar Pausay. I'm basically from Nasik. I am from batch 2018. I joined my journey with Future Doctor Education Services under guidance of Dr. Amit Borade. Sir, he guided me throughout, and now I have cleared my FMG in first attempt. I'm doing internship in KM Hospital, Pune. I want to thank whole Future Doctor Education Services team and especially Dr. Amit sir for guiding me throughout. हॅलो, माझं नाव आहे डॉक्टर पियुष प्रमेश मालंडकर. मी फ्युचर डॉक्टर कन्सल्टन्सीला 2018 बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. अमित सरांच्या गायडन्सने माझं 5 वर्ष खूप चांगले गेले आणि मी 2023मध्ये FMG डिसेंबर अटेम्पमध्ये फर्स्ट अटेम्पमध्ये पास झालो. आणि मी आता सध्या मुंबईमध्ये तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करतो आहे. आणि फ्युचर डॉक्टर कन्सल्टन्सी हिने मला खूप मदत केली. माझ्या 5 वर्षामध्ये सगळं मला व्यवस्थित करू दिलं. मला डॉक्युमेंट प्रोसेस झालं, सगळी गोष्टी सगळं एकदम व्यवस्थित करू दिले. आणि आता फ्युचरमध्ये पण मला PGसाठी जर काय गायडन्स पाहिजे असेल तर अमित सर मला खूप हेल्प करणार आहे. त्यासाठी मी फ्युचर डॉक्टर कन्सल्टन्सीचे खूप आभार मानतो. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव डॉक्टर साक्षी ढोले. माझं MBBSचं एज्युकेशन 2019पासून सुरू झालेलं आहे. त्यानंतर थ्रू ॲडमिशन टू माझं FMG एक्झामपर्यंत मला फ्युचर डॉक्टरने खूप हेल्प केलेली आहे. स्पेशली डॉक्टर अमित बोराडे सर यांनी फर्स्ट इयरपासून सगळे जितके सुद्धा मला प्रॉब्लेम्स आले एज्युकेशन रिलेटेड, बाकी काही कॉलेजचे इश्यूज, त्या सगळ्यात त्यांनी आम्हाला हेल्प केली. आणि आज मला खूप छान वाटते इथे आल्याबद्दल. आणि मला पूर्ण जर्नीमध्ये फ्युचर डॉक्टरने खूप हेल्प केली.
डॉक्टर, आज आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आपल्याला डॉक्टरांकडून वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांक आणि इंस्टाग्राम ID वरून आपण त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता. आता वेळ झालेली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.